या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. एवढंच नाही, या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. विलास घुले मर्डर, सौरव सोनवणे टार्गेटवर, आरोपींना मदत केली. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार पुत्र सौरव सोनवणे यांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असून पोलिसांच्या विशेष तपास पथकाद्वारे या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी फाटा येथे घडलेल्या या भीषण आणि अत्यंत दुर्दैवी हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरून गेलाय. एका तरुणाला जीव घेणा हल्ल्यातून वाचवण्यासाठी केवळ माणुसकीच्या नात्यानं मध्यस्थी करायला गेलेल्या हॉटेल चालक विलास नवनाथ घुले या 30 वर्षीय निष्पाप तरुणाची अत्यंत निर्घुणपणे चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून या गुन्ह्यामध्ये बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांचं नाव थेट आरोपींना पाठीशी घालणारे मुख्य सूत्रधार म्हणून समोर आल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात खरंच त्यांचा काही रोल होता का? राजकीय आरोप काय होत आहेत? तसेच घुलेंच्या कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. ही धक्कादायक आणि थरारक घटना केज तालुक्यातील टाकळी फाटा येथील कदमवाडी फाट्यावरील हॉटेल गावकरी येथे रात्रीच्या सुमारास घडली आहे. अनैतिक संबंधांच्या आणि कौटुंबिक जुन्या वादातून आरोपी बाबासाहेब कदम आणि त्यांच्यासोबत असलेल्या गुंडांच्या एका टोळीनं घातक शस्त्रांसह हॉटेल गावकरीमध्ये अचानक प्रवेश केला. हे सर्व हल्लेखोर एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आले होते आणि त्यांच्या हातात चाकू, तलवारी तसेच लोखंडी रॉड यांच्यासारखी घातक शस्त्र होती. हॉटेलमध्ये घुसताच या टोळीनं तिथं उपस्थित असलेला स्थानिक तरुण उमेश माने आणि त्याच्या काही मित्रांवर पूर्ववैमनस्यातून जीव घेणा हल्ला चढवला. अचानक झालेल्या अनपेक्षित हल्ल्यामुळं हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ, धावपळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हॉटेलचे मुख्य मालक विलास घुले हे परिसरात अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि शांत स्वभावाचे तरुण म्हणून ओळखले जात होते. आपल्या हॉटेलच्या आवारात एका निष्पाप तरुणावर जीवघेणा हल्ला होत असल्याचं आणि गुंड त्याला बेदम मारहाण करत असल्याचं पाहून विलास घुले यांना राहवलं नाही. त्यांनी केवळ माणुसकीच्या नात्यानं आणि कोणाचा तरी जीव वाचवावा या प्रामाणिक उद्देशानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उमेश माने या हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुढे धाव घेतली. विलास घुले यांनी मध्यस्थी करताच मुख्य आरोपींनी उमेश माने याला सोडून आपला संपूर्ण मोर्चा विलास यांच्याकडे वळवला. तू आमच्या वैयक्तिक भांडणात पडणारा कोण, असं म्हणत सर्व हल्लेखोरांनी विलास घुले यांना चारही बाजूंनी घेरलं आणि त्यांच्यावर अत्यंत अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणी दरम्यान टोळीतील मुख्य म्होरक्या रामेश्वर गायकवाड यांना आपल्या जवळील धारदार चाकू विलास घुले यांच्या पोटात अत्यंत वेगानं आणि सपासप खुपसला. चाकूचा वार इतका खोल आणि वर्मी बसला होता की विलास घुले रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. विलास जमिनीवर कोसळताच सर्व हल्लेखोर पोलिसांच्या भीतीनं त्यांच्या हातातील शस्त्रांसह स्कॉर्पिओ गाडीत बसून घटनास्थळावरून वेगानं फरार झाले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीनं गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांना अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती आणि अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दुसऱ्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका निष्पाप तरुण हॉटेल चालकाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्यानं संपूर्ण केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात संतापाची एकच मोठी लाट उसळली. विलास घुले यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला अत्यंत गंभीर कायदेशीर आणि राजकीय वळण मिळालंय. विलास घुले यांचे बंधू रमेश घुले आणि घटनास्थळी उपस्थित असलेला प्रत्यक्षदर्शी उमेश माने यांनी पोलिसांकडे आणि प्रसार माध्यमांसमोर अत्यंत खळबळजनक खुलासे केले. रमेश घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा हल्लेखोरांची टोळी उमेश माने आणि विलास घुले यांच्यावर हल्ला करत होती तेव्हा ते गुंड वारंवार बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरव सोनवणे यांचं नाव घेत होते. आम्हाला सौरभ यांचं पूर्ण पाठबळ आहे, आमचं कोणीही काही वाकडं करू शकत नाही असं ओरडत ते गुंड विलास घुले यांना मारहाण करत होते. फिर्यादी आणि नातेवाईकांचा असा थेट आरोप आहे की विलास घुले यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी आणि हत्येनंतर आरोपींना सुरक्षितपणे पळून जाण्यासाठी सौरव सोनवणे यांनीच राजकीय संरक्षण आणि वाहनांची मदत पुरवली होती. हत्येचा कट रचण्यामागं आणि या गुंडांना बळ देण्यामागं सौरव सोनवणे यांचा मुख्य हात आहे असा दावा घुले कुटुंबानं ठामपणे केलाय. विलास घुले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यूपूर्वीच अधिकृत जबाब नोंदवण्यात पोलिसांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असाही गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय. कुटुंबाची अशी ठाम मागणी आहे की प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार सौरव सोनवणे यांचं नाव मुख्य गुन्ह्यात समाविष्ट करून त्यांना तातडीनं अटक करण्यात यावी. माझी एकच मागणी, माझ्या नवऱ्याला न्याय द्या. रडू नको
तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलं? आज 3 दिवस उलटले, मात्र अजून आणखीन तर कुठलाच आरोपी सापडला नाही, काहीच नाही. आणखीन तर मृतदेह तुम्ही ताब्यात घेतला नाही. काय आता पोलिसांकडे नेमकं काय तुमचं म्हणणं असेल? न्याय पाहिजे माझ्या नवऱ्याला. एक गरीब घराण्यातल्या मुलाला मारून टाकले त्यांनी, एके बायकोच्या नवऱ्याला. आरोपींना अटक करण्याच्या व्यतिरिक्त आणखी काय तुमची मागणी आहे का? गुन्हा दाखल करून व्यवस्थित पोलिसांनी घेतलाय का? कशा पद्धतीने तुम्हाला काय पोलिसांसंदर्भात तक्रार आली? वेगाने त्यांनी त्यांनी तात्काळ हे करायला पाहिजे. माझ्या नवऱ्याचा देह ताटून ठेवलेला आहे, माहिती का? 2 दिवस झाले त्यांचा तीळ करून त्यांचा जीव घेतला. त्यांच्या एवढं वेदना दिलं त्यांना. काही दोष नसताना त्यांना या जगातून घालवले. ही सगळी घटना घडली आहे, मात्र पोलीस तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सहकार्य करतात का? पोलिसांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तपास योग्य पद्धतीने होतोय का नाही? त्यांनी आणखी माझ्यासाठी काही केलंच नाही, तर मी त्यांच्याबद्दल सांगणार काय? त्यांनी सगळे आरोपी गोळा करावं, त्यांना व्यवस्थित सगळी शिक्षा द्यावं, ते करा मला न्याय द्यावा. आणि माझी एवढीच मागणी, माझ्या मागे कोणाचाच आधार नाही. मी एकटी आहे, मला मूल नाही, बाळ नाही. माझा आधार माझ्यापासून हिसकावून घेतलाय. माझी सोय लावायला पाहिजे त्यांनी. विलास घोले यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच टाकळी गावातील ग्रामस्थ आणि वंजारी समाजाचे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. सुरुवातीला संतप्त नागरिकांनी आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 5 तास रास्ता रोको आंदोलन केलं, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचं पाहून आंदोलनाचं रूप अधिकच उग्र झालं. नातेवाईकांनी विलास घोले यांचा मृतदेह अंबेजोगाईच्या रुग्णालयातून ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि जोपर्यंत खासदार पुत्र सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. जवळपास 30 ते 36 तासांपेक्षा अधिक काळ विलास घोले यांचा मृतदेह रुग्णालयात पडून होता. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हजारो आंदोलकांनी विलास घोले यांचा मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून आणून केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला. पोलीस ठाण्याच्या आत मृतदेह ठेवून हजारो नागरिकांनी तिथंच ठिय्या आंदोलन सुरू केलं. विलास घोले यांना न्याय मिळालाच पाहिजे, मारेकरांना आणि त्यांच्या राजकीय आखाड्यांना फाशी द्या, अशा घोषणांनी केज पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून गेला होता. मुसळधार पाऊस सुरू असताना ही वृद्ध, महिला आणि तरुण आंदोलक पोलीस ठाण्याबाहेरून हटायला तयार नव्हते. त्यामुळे केज शहरात अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. बीडमधील हे हाय प्रोफाईल हत्याकांड आणि पोलीस ठाण्यातील मृतदेहाचं आंदोलन याचे थेट पडसाद मुंबईतील चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. विधानसभेत आमदार धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे लावून धरलाय. धनंजय मुंडे विधानसभेत जोरदार संतापले आणि त्यांनी बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर आणि गुंडांना मिळणाऱ्या राजकीय संरक्षणावर कडाडून हल्ला चढवलाय. बीड जिल्हा हा काय बिहार झालाय का? दिवसाढवळ्या शस्त्र घेऊन गुंड फिरतात आणि एका निष्पाप हॉटेल चालकाची हत्या करतात, अशा शब्दात त्यांनी गृहविभागाला धारेवर धरले. या हत्येमागे नेमका कोणता मुख्य सूत्रधार आहे आणि या गुंडांना कोणाचं बळ आहे याचा शोध सरकारनं तातडीनं घेतला पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. त्यांनी आंदोलन करणाऱ्या घुले कुटुंबाशी मोबाईलवरून थेट संपर्क साधून जोपर्यंत मारेकऱ्यांना आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. आणि मी आज आपल्या सर्वांना सांगतो, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या समाजावर कसलाही प्रकारचा अन्याय झाला त्या वेळेस मी मुंडे घराण्याने संघर्ष केला. संघर्ष आपल्या रक्तात आहे. आपण कोणाचं वाईट केलं नाही, पण आपलं जर कोणी वाईट करायचं ठरवलं असेल तर त्याला देव सुद्धा नियती सुद्धा माफ करत नाही, हे आपण समजून घ्या. त्यामुळे या सर्व गोष्टीत पूर्ण ताकदीनं मी आपल्या पाठीमागे आहे. आणि या प्रकरणामध्ये जर सरकार मदत करण्याची दुटप्पी भूमिका घेत असेल तर या सरकारशी 2 हात करायची तयारी सुद्धा धनंजय मुंडेची आहे, हे मी आपल्याला त्यामुळं आपण आता जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाची भूमिका जी आहे ते आपण सर्वजण एकत्रित बसा. हे आपलं भांडण काय कुठल्या एका ठराविक जाती पातीसाठी नाही. हे भांडण ज्या
त्यांनी जे केलंय त्यांना शिक्षा व्हावी ही आपल्या सर्वांची भावना आहे. आणि मला वाटतं जी मी बोलतोय ती सुद्धा आपली भावना असावी. बरोबर आहे. त्यामुळे आपण आता जे परिस्थितीत आपण तिथं बसलात, आत्ताही आपण मयताचं प्रेत तिथं आपण ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्या व्यक्तीची हेळसांड किती करायची हे आपण ठरवावं का पुढे आणखीन आंदोलन असंच चालू ठेवायचं हेही आपण ठरवून मला या ठिकाणी सांगावं ही कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मुलेच्या प्रती भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि लवकर आपल्या या संघर्षात उतरायला गावाकडे येतो. दुसरीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. पंकजा मुंडे यांनी आंदोलकांशी संवाद साधून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि थेट राज्याच्या गृहमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली आहे. तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही या वादात उडी घेत बीडच्या या घटनेवरून प्रशासनाला धारेवर धरलाय. जर मरणारा तरुण दुसऱ्या समाजाचा आणि मारणारे विशिष्ट राजकीय शक्तीचे असतील तर शासन गप्प काय? न्याय हा जातपात पाहून मिळता कामा नये असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी सौरव सोनवणे यांच्या कॉल डिटेल्स रेकॉर्ड्सची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. या सर्व राजकीय दबावामुळे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावरील ताण अत्यंत वाढलाय. आपल्या मुलावर आणि अप्रत्यक्षपणे स्वतःवर होत असलेल्या गंभीर आरोपांनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अखेर प्रसार माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे, यात कोणताही संशय नाही असं सांगत त्यांनी हे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीनं प्रेरित असल्याचं म्हटलंय. बजरंग सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाला आणि सरकारला उघडं आव्हान दिलंय की माझा किंवा माझ्या मुलाचा सौरवचा या गुन्ह्याशी किंवा त्या गुंडांशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाहीये. केवळ राजकीय बदनामी करण्यासाठी आमच्या कुटुंबाचं नाव यात ओढलं जात आहे. माझी पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझे आणि माझ्या मुलाचे सर्व मोबाईल फोन, त्यांचे CDR आणि त्या दिवशीचे लोकेशन तपासावेत. या तपासात जर आम्ही कुठे दोषी आढळलो तर आमच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. मी स्वतः पोलिसांना सहकार्य करेन. खासदार सोनवणे यांनी पोलिसांना असाही सल्ला दिलाय की गुले कुटुंबाची माती कोण भडकावत आहे आणि या दुःखाचा राजकीय फायदा कोण घेत आहे याचीही चौकशी झालीच पाहिजे. ज्या परिस्थितीच्या बातम्या केज तालुक्यातील विलास घुले यांच्या मर्डर संदर्भात येत आहेत, विलास घुलेचा मर्डर ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. ही घटना घडायला नको पण ही घडली. घडल्याच्या नंतर जे कोणी आरोपी याच्यात आहेत या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. एवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे. पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि SV साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते CDR असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा. आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहे तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे. मी खासदार म्हणून तुम्हाला एखादी गोष्टीची अडचण येत असेल किंवा खासदाराचा CDR कसा तपासा तर ते तपासण्यासाठी तुम्हाला लिगली काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही ते तपासू शकता. तपासा, माझे तपासा, माझ्या मुलाचे तपासा, पण जी सत्यता आहे ते समोर आणा आणि जे दोषी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि दुसरी माझी मागणी एक आहे की ह्या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, ह्याचं मूळ कारण काय, हे भांडणं कशामुळे झालं, कशामुळं ज्या की या माने नावाचा व्यक्ती त्याला मारायला हे जी कोण आलेले असतील आरोपी हे का आले, त्याचं काहीतरी मूळ असेल. उगाच कुणी कुणाला मारायला आलं तर ते मूळ काय हे सुद्धा शोधून तुमच्या तपासामध्ये जी येईल ती सर्व जनतेसमोर ठेवलं पाहिजे. आणि त्या तपासून ते काय झालं आणि मग हा विलास सोडवायला गेला असताना त्याला मारलं, पण त्याचे सोडविणारा काय दोष आहे, त्याच्यात का मारलं हे सुद्धा तपासात तुमच्या येईलच. समजा ही काय असेल ती सत्यता ती सत्यता सुद्धा तुम्ही तपासून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि वारंवार आमची बदनामी केली जाते, आमचं नाव घेतलं जात आहे. आमचा कधी माझ्यावर आणखी यांची सुद्धा दाखल झाला नाही. आम्ही गुंडे प्रवृत्तीचा पार्श्वभूमी माझी आहे का, माझ्या मुलानं कधी कुणाला अरे म्हणलंय का, मुलगा माझा 21-22 वर्ष आता कसं तरी झालंय. एकच जमेची बाजू आहे माझ्यासाठी की माझा मुलगा हा सर्व कार्यक्रम वगैरे फिरतोय तालुक्यात, खासदाराच्या पाठीमागे घरातलं कोणी नाही तर तो घरातलं म्हणजे माझी फॅमिली, माझा जिल्हाच आहे. पण तरी पण एक ब्लड रिलेशन मधला म्हणून हा मुलगा सांभाळतोय. मग ह्याला कुठेतरी अडकावं अशी काही पार्श्वभूमी काही लोकांची आहे का काय
असा सुद्धा संशय येईल. ठीक आहे, आमचा दोषी असेल तर करा, पण माझं एकच म्हणणं आहे की बाबा हे जर असं नसेल तर मग ह्यांना जी चेतावणी देत आहेत, लोकांना भडकावतायत, म्हणजे एवढे काय म्हणतात त्या चेतावणीवर भाषणे केली जात आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांची मागणी जे करतायत ती म्हणजे कुटुंबाची मागणी, कुटुंबाला न्याय, त्या विलासला न्याय हे मिळालाच पाहिजे. खासदार म्हणून एक त्या बीड जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून सुद्धा माझी जबाबदारी ती मिळायला पाहिजे. मी त्या भूमिकेत 100% आहे. पण माझे एकच म्हणणं आहे की जर कुणी असं चेतावणीवर काही करत असेल तर यांच्यावर पोलीस प्रशासन काही कारवाई करेल का? हे कोण कोण लोक आहेत त्याला कुणी तपासेल का? किंवा हे का होत आहे? अशा परिस्थितीला सुद्धा पोलीस यंत्रणेनं तपासून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा हे अशा प्रकारचं प्रतिबंधक कायद्यानुसार किंवा त्यांच्यावर हे केलं पाहिजे, निर्बंध घातले पाहिजे की बाबा असं चेतावणीपूर्वक किंवा कुणाला भडकावण्याचं काम करू नका. जी सत्यता आहे ती समोर देऊ आणि पोलिसांना माझी पूर्ण मुभा आहे की आमच्याविषयी काय चेक करायचंय, काय तपासणी करायची, जे तुम्हाला कोणी विचारतील, जे काही आम्ही दिसू तिथं तुम्ही तपासणी करावी, एवढी माझी विनंती. प्रशासन याच्यात आणि पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने तपास करेल आणि जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करेल. खूप खूप धन्यवाद. केज पोलीस ठाण्यातील तणाव इतका वाढला होता की छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक तातडीनं बीडमध्ये दाखल झालेत. त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश दिलेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केज पोलीस ठाण्यात गाठलंय आणि घुले कुटुंबाशी चर्चा सुरू केली. मात्र नातेवाईक सौरव सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह उचलायला तयार नव्हते. शेवटी या प्रकरणात राज्याच्या गृह विभागानं आणि वरिष्ठ नेत्यांनी स्वतः पुढाकार घेतलाय. वरिष्ठ पातळीवरून आंदोलक आणि घुले कुटुंबातील सदस्यांशी फोनवरून थेट संवाद साधण्यात आलाय. प्रशासनानं कुटुंबाला आश्वासन दिलं की या प्रकरणाचा तपास पूर्णपणे निष्पक्ष केला जाईल आणि कोणत्याही राजकीय दबावाचा प्रभाव पडू दिला जाणार नाही. या हत्येच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येत असून चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, मग तो कितीही मोठा राजकीय नेता किंवा खासदाराचा मुलगा असला तरी त्याला सोडलं जाणार नाही आणि त्याला अटक केली जाईल असं स्पष्ट आश्वासन देण्यात आलंय. या थेट आश्वासनानंतर आणि पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांच्या नावाचा उल्लेख संशयित म्हणून नोंदवून घेतल्यानंतर तब्बल 3 दिवसांपासून सुरू असलेलं हे तीव्र आंदोलन मागे घेण्यात आलंय आणि नातेवाईकांनी विलास घुले यांच्या मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार प्राथमिक सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक कॉल रेकॉर्ड तपासणीत सौरव सोनवणे यांचा थेट घटनास्थळी वावर किंवा आरोपींशी थेट संपर्क अद्याप स्पष्टपणे सिद्ध झालेला नाही. फरार झालेल्या मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं संपूर्ण राज्यभरात रवाना झाली असून लवकरच मुख्य मारेकरी पोलिसांच्या ताब्यात असतील. परंतु असं असलं तरी सौरव सोनवणे यांच्या अडचणीत आता खऱ्या अर्थानं वाढणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.